नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये 23 तासांपासून मतमोजणी ही सुरूच होती। पहिल्या पसंती क्रमांकाच्या कोटा हा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतमोजणी सुरू झालेली होती। पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे आघाडीवरती आहेत। विजयासाठी 31,576 चा कोटा हा निश्चित करण्यात आलाय। किशोर दराडे यांना दुसऱ्या पसंतीमध्ये 5,100 मतांची गरज आहे। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठा फटका बसल्याची ही चर्चा आहे। अधिक माहिती घेऊयात आपण या संदर्भात। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, काय अपडेट्स येत आहेत सध्याचे? कारण अजूनही मतमोजणी जी आहे त्या संदर्भातली आकडेवारी समोर आलेली नाहीये। प्रज्ञा, आपण जर बघितलं तर तब्बल 23 तासांपासून खरं तर मतमोजणी जी आहे ती अजूनही सुरू आहे। आपण जर बघितलं तर काल सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात ही झालेली होती आणि त्यानंतर पहिल्या पसंतीची खरं तर मतमोजणी जी आहे ती रात्री खरं तर रात्रीपर्यंत सुरू होती। त्यानंतर दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू झाली होती। माझ्यासोबत अपक्ष उमेदवार आहे खरं तर प्रज्ञा, त्यांच्याशी बोलत विवेक कोल्हे। विवेकजी, तुम्ही देखील चांगली फाईट दिलीत, मात्र कुठेतरी शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे यांची विजयाकडे वाटचाल दिसून येते। निश्चितपणाने मी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो। अशा पद्धतीचा कौल आलेला आहे तो मी स्वीकारतो। 2 नंबरचे मतदान त्या ठिकाणी शिक्षकांनी दिलं, ज्या शिक्षकांनी मतदान केलं त्यांचे मी या निमित्ताने आभार मानू इच्छितो। पण काय तुमच्याकडून देखील विश्वास व्यक्त केला जात होता, काय वाटतंय कुठे हे काही गणित बिघडले? निश्चितपणाने काही ठिकाणी कमी दिवसामध्ये जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आणि आमचं त्या ठिकाणी त्यांचं मत परिवर्तन करण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि म्हणून ज्या विश्वास शिक्षकांनी एवढ्या कमी कालावधीमध्ये दाखवला त्या शिक्षकांचा मी आभार मानू इच्छितो आणि जे काही शिक्षकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता कटिबद्ध राहील एवढंच या निमित्ताने सांगतो। एक मैत्रीपूर्ण खरं तर एक चित्र बघायला मिळालं मध्ये की तुम्ही आणि किशोर दराडे बराच वेळ गप्पा मारत होते, काय नक्की गप्पा रंगल्या? नाही, शेवटी प्रत्येक जण शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या हेतूसाठी त्या ठिकाणी उतरलेलं होतं आणि म्हणून जुनी पेन्शन योजना ही महत्त्वाची समजली जाणारी योजना ही आपण कशी सोडवणार, याला कसं मान्यता घेणार, जवळपास 28,000हून अधिक शिक्षक वंचित आहेत, त्यामध्ये ते कसे समाविष्ट करून घेणार, या अनेक गोष्टींवर त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिला। आम्ही बघितलं निवडणुकीत तुम्ही अनेक आरोप प्रत्यारोप खरं तर सुरू होते एकमेकांमध्ये आणि आज असं चित्र कुठेतरी काय छुपी तुम्ही मदत वगैरे केली अशी देखील चर्चा? नाही, निश्चितपणाने असं कुठलाही भाग नाही। 24 तास उलटून गेले, या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो। खऱ्या अर्थाने ही निवडणूक ज्यावेळेस होती त्यावेळेस हेवे दावे विसरून आपण ज्या हेतूसाठी या निवडणुकीमध्ये उतरलं त्याकरता आपण त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे, या हेतूने आम्ही ती चर्चा केली। एकंदरीत आपण बघत आहोत खरं तर कुठेतरी आता विजयाचा कौल जो आहे तो शिवसेना शिंदे गटाकडे आहेत आणि किशोर दराडे हे आता विजय होतील असं चित्र आहे। आपण मागे खरं तर प्रज्ञा जाऊयात। किशोर दराडे हे जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत ते त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाली सुरू आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कुठेतरी घोषणाबाजी करत जल्लोष केला जातोय। आपण समोर हे बघत आहोत, खरं तर हे सर्व कार्यकर्ते आहेत आणि मतमोजणी केंद्राबाहेरच खरं तर त्यांचा जल्लोष देखील सुरू असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत आपण बघितलं प्रज्ञा तर कुठेतरी काल पहिल्या पसंतीच्या क्रमामध्ये विजयाचा जो कोटा आहे 31,576 हा पूर्ण होऊ शकलेला नव्हता, त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती आणि आता सध्या दुसरी मतमोजणी जी आहे ती सुरू आहे। जवळपास शेवटचे 16,000 मतमोजणी ही बाकी आहेत, मात्र आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये पहिली पसंती असेल किंवा दुसऱ्या पसंतीमध्ये किशोर दराडे हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय आणि आता देखील जवळपास किशोर दराडे यांचा विजय जो आहे तो निश्चित असल्याचं अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी देखील मान्य हे केलेलं आहे। काही हे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय आज कसं बघताय आता? किशोर भाऊंनी सातत्याने 6 वर्षापासून शिक्षक लोकांचं आणि प्रामाणिकपणे सगळं काम केलं, त्याचे आज पावती भेटलेली आहे किशोर भाऊंना। आपण बघत आहोत खरं तर अशा प्रकारे आता कार्यकर्त्यांकडून जल्लोष देखील केला जातोय आणि थोड्याच वेळात कदाचित अधिकृत घोषणा देखील आता होण्याची शक्यता आहे। प्रांजल, साधारण किती वेळ जाईल अजूनही? कारण मतमोजणी जी आहे ती अजूनही चालू असल्याचं कळतंय आणि एकीकडे विजय तर निश्चित मानला जातोय, कारण जी आकडेवारी जो कोटा निश्चित केला होता त्याच्या पुढे तर दराडे गेलेले दिसत आहेत। साधारण किती वाजतील अजूनही निकाल जाहीर व्हायला?
प्रज्ञा, जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत प्रवीण गेडाम, त्यांच्याशी आपण बोललो तेव्हा त्यांनी म्हटलं की साधारणतः 10 ते 11 वाजू शकतात अधिकृत घोषणेसाठी, त्यामुळे अजून काही काळ जी आहे ती प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र आपण बघितलं तर प्रज्ञा जवळपास 23 तास हे उलटून गेलेले आहेत आणि प्रशासनाचे अधिकारी म्हणजे अगदी प्रवीण गेडाम यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी खरं तर रात्रभर डोळ्यात तेल ओतून काम हे करत होते. जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत ते देखील जिथे जागा मिळेल तिथे खरं तर कोणी झोपी जात होतं, तर इतर काही उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत ते मध्ये खरं तर जागे होते. त्यामुळे एकंदरीतच आता जवळपास 23 तास हे उलटून गेलेत. अजून 3 ते 4 तासाची प्रतीक्षा ही करावी लागणार आहे आणि खरं तर नाशिकचा शिक्षक आमदार कोण होणार यासाठी हे जे आहेत हे थोड्याच वेळात खरं तर स्पष्ट होईल असं देखील म्हटलं तरी चालेल. मात्र सध्याच्या दोन्ही पसंतीचं जर आकडे बघितले तर कुठेतरी किशोर दराडे हे जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत ते जवळपास विजयी झाल्याचं सध्या तरी सांगितलं जातं. सध्याचं चित्र आहे. नक्कीच प्रांजल, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी आणि तुमच्याकडनं लवकरच विजयासंदर्भात ती बातमी सुद्धा घेऊच.